न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी प्रमोद बाबर। मी आलो आहे पंढरपूर या ठिकाणी स्टेशन रोडवर जे 15/9/2025 पासून आज जवळपास 18 तारीख 3 दिवस झालं या ठिकाणी उपोषण चालू आहे। तर येथील उपोषणकर्त्यांनी नगरपालिकेला ज्या प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नाचं नगरपालिकेनं मनापासून उत्तर द्यावं, त्याची अंमलबजावणी करावे या संदर्भात या ठिकाणी उपोषणला बसलेले जे व्यक्ती आहे त्यांची मी प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहे। तर तुमची प्रतिक्रिया काय आहे आजच्या या संदर्भात? एकच ध्यास आणि पंढरपूरचा विकास या अजेंड्याखाली आम्ही पंढरपूर नगर परिषदेकडे काही लोकहितार्थ काय मागण्या आम्ही त्यामध्ये केलेल्या आहेत। त्यामध्ये आमच्या मागण्या आहेत की पंढरपुरातील सुशिक्षित बेकारांसाठी व्यापाऱ्यांसाठी 6000 गाळे बांधावे आणि भाजी विक्रेत्यांना गाळे बांधून द्यावे, जुने शॉपिंग सेंटर नव्यानं बांधावे, नगरपालिका कारभार पारदर्शी करावा, नगरपालिका तक्रार निवारण केंद्र चालू करून 36 तास तक्रार निवारण करावं आणि सर्वसामान्य जनतेसाठी 50% टॅक्स माफ, जो काय टॅक्स आहे तर 50% टॅक्स माफ करण्यात यावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। त्या मागण्यासाठी आम्ही मागच्या 1.5 महिन्याखाली एक आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनानंतर साहेबांनी आम्हाला त्या स्वरूपात लेखी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी म्हणलं की आम्ही सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करू, त्याचं हे तयार करू। त्या तुम्हाला लेखी स्वरूपात जे दिलेले कागद आहेत, लेखी स्वरूपात दिलेले जे उत्तर आहे त्याची अंमलबजावणी झाली का? त्यांनी शिफारस करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं, सगळ्यावर त्यांनी शिफारस करतो म्हणून आमच्या मागण्या मान्य केल्या, आश्वासन दिलं आणि त्यावर 1.5 महिना झालं तर त्यांनी कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही। पण त्यांना आम्ही परत निवेदनाचं पत्र दिलं आणि 15 तारखेपासून, आज 4था दिवस आहे, 15 तारखेपासून आम्ही परत धरणे आंदोलन इथं येऊन बसलेलं आहे। त्यानंतर त्यांचे काही प्रतिनिधी आले, त्यांना आम्ही सांगितलं की जोपर्यंत आमच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार। संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून घ्या, संबंधित अधिकाऱ्यांना प्रांत साहेबांना बोलवून घ्या आणि पालकमंत्र्यांना बोलवून घ्या, आम्ही चर्चा करून जनहितार्थ निर्णय घेऊ, त्यानंतर आम्ही काय असेल ते ठरवू। या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी एक खंत व्यक्त केली की हा जी विषय आहे ही विषय माझा एकट्याचा नसून ही विषय आहे पंढरपूर तालुक्यातील गोरगरीब असेल, सुशिक्षित बेकार असेल यांच्यासाठी मी या ठिकाणी बसलो आहे। कारण प्रत्येक वेळेला ही नगरपालिका आम्ही उत्तर मागितल्यानंतर जी टाळाटाळीची उत्तरं दिली जातात। तर त्यांच्या सोबत बसलेले दुसरा व्यक्ती आहेत, आपलं नाव काय? बालाजी। सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं, पर हे आत्ता जे आंदोलन आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडलेली आहे ते त्यांनी दिलेलं लेखी आश्वासन पूर्ण न केल्यामुळे आम्ही डबल आंदोलनाला बसलो आहे। आमचा मार्ग हा अहिंसेचा आहे, हिंसा न करता आम्ही शांततेच्या प्रकारे आम्ही आता आंदोलन करत आहे। काही कालांतराने आम्ही चक्री उपोषण सुरू करणार आहे आणि हे जे मागल्या वेळेस मी बोलताना सांगितलं होतं की आम्हाला जे आश्वासनाचं जे लेखी पत्र दिलेलं आहे ते आम्हाला चॉकलेट दाखवून गप बसवलेलं आहे। व आम्ही शांत न बसता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमची उपोषणं अशाच प्रकारे आंदोलनं आमची सुरू ठेवणार आहे। साध्या गोष्टी आहेत ज्या जबाबदारी यांच्या आहेत त्या जबाबदारी जर यांनी जर पार पडल्या तर आमच्यासारखा कोणताही नागरिक रस्त्यावर उतरणार नाही, आंदोलन करणार नाही, उपोषण करणार नाही। यांच्या जबाबदारी यांनी काळजीपूर्वक पार पाडाव्यात, ज्यामध्ये साध्या गोष्टी अशा आहेत की बाबा स्वच्छता ठेवणे, गाळे बांधणे, गाळ्याची दुरुस्ती करणे आणि तक्रार निवारण एवढं साध्या प्रकारची मागणी आमची आहे की तुम्ही टेबल जरी घेऊन साधा बसला, पाठीमागे 100 रुपयाचा बोर्ड छापला तक्रार निवारण केंद्र, तरी नगरपालिकेमध्ये 12 तासाचं तक्रार निवारण केंद्र सुरू होतं। ही साधी मागणी सुद्धा त्यांनी सुरुवातीला पूर्ण केली नव्हती। यावेळेस आज आमचा 4था दिवस आहे। काल दुसऱ्या दिवशी त्यांनी एक ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने, तर ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार निवारण केंद्र त्यांनी सुरू केलं पाहिजे। ज्यांना मोबाईलच नाही आहेत अशी जे अशिक्षित व्यक्ती आहेत त्यांनी जाऊन त्यांची तक्रार मनापासून त्यांना तिथं मांडता आली पाहिजे, त्यासाठी त्यांनी एक साधं तक्रार निवारण केंद्र सुरू करावं। खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे, ही महाराष्ट्र महापुरुषांची भूमी आहे। आज ह्या महाराष्ट्राकडे बघत असताना एक खेदाची गोष्ट या ठिकाणी वाटते, कारण माणसाच्या मूलभूत घटक 3 आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा। ह्या गोष्टीचा जर आज तरुण पिढीला ह्या गोष्टी मागण्यासाठी जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर ह्या शासनाचा या ठिकाणी असणाऱ्या ह्या नगरपालिकेचा धिक्कार केला जातो अशी यांनी या ठिकाणी भूमिका मांडली आहे। कारण वारंवार तक्रार देऊन सुद्धा ह्यांनी आमची कुठलीच गोष्ट मनावर घेतली नाही किंवा त्यांनी कुठलीच गोष्टीचा अंमलबजावणी केली नाही। TV14 प्रमोद बाबर।